आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालंय? सरू, हा ग तुला भास झाला असेल. चल आज चल, तुला बरं वाटेल. आराम कर. तर आपण बघू शकता, हे आहे कलेक्टर सुंदरी मोहितेंचं घर. इथून बरोबर पावणे 10 वाजता त्या प्रेस कॉन्फरन्स घ्यायला ऑफिसला जाणार आहे. 10 वाजता प्रेस कॉन्फरन्स चालू होणार आहे. पत्रकार परिषदेत सुंदरी मोहिते काय सांगणार हाच काहीसा प्रश्न. कारण मागणी समोर आल्यावर डीसीपी धनंजयचा जीव वाचवण्यासाठी तातडीने त्याने सुंदरी मोहिते यांनी राजीनामा देणे अपेक्षित होतं, पण तो त्यांनी दिला नाही. त्या अर्थी त्यांच्या मनात अन्य काही पर्याय आहेत की त्या राजीनामा देणारच नाही, हे पाहणं महत्वाचं आहे. पुढच्या हाय व्होल्टेज घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू. पाहत राहा. सरू, ठीक आहेस ना? बर, काय विचार केलाय तू? काय निर्णय घेतलायस? धनंजयना सोडून आणायचं एवढंच कळतंय मला, बाकी काहीच विचार केलेला नाही. हे बघ सरू, तू निर्णय काय पण घे, मी कायम तुझ्या बरोबर आहे बाळा. वाडकर मास्तर, घे फोन, बोल त्यांच्याशी, मी आहे बाहेर. हॅलो, नमस्कार मास्तर. अरे नमस्कार नमस्कार. कशी आहेस ग बाळा? बरी आहे. बघ अजून खोटं बोलणं जमत नाहीये ना तुला सुंदरी? अगं मला माहिती आहे सध्या फार मोठ्या धर्मसंकटात आहेस तू. बातम्यांमधनं पाहतोय ना मी सगळं. निर्णय घेणं फार अवघड आहे, कारण कोणाच्याही दडपशाही समोर, ब्लॅकमेलिंग समोर शरण जाणं हा स्वभाव नाही आहे ना तुझा. पर मनातलं कोणाशी कधी काही बोलणार नाहीस तू. स्वतःचा त्रास, दुःख अजिबात कोणाला दाखवणार नाहीस. म्हणूनच फोन केलाय तुला. रडून घे पोरी, पोटभर रडून घे, अजिबात अनुमान करू नको. पण एक सांगू का तुला सुंदरी, अगं तत्वनिष्ठ माणसाचे भोग आहेत ते तुला तरी कसे चुकतील ग बाळा? खरं सांगते गुरुजी, मला तर काहीच कळत नाही. मी खरंच खूप थकली हो, खूप थकली. सगळा ना गुंता झाला आणि मला असं वाटतं की हा सगळा गुंता टाकून ना कुठेतरी लांब निघून जावं, जिथून परत कधी येताच येऊ नये. अगं तू डिकभर म्हणशील बाळा. अगं स्वतःचं कर्तव्य टाकून आणि गोष्टी अर्ध्यावर सोडून जाणाऱ्यांपैकी नाही आहेस तू. आम्हाला माहिती आहे आणि तुलाही माहिती, चांगलंच माहिती. आणि हे बघ बघा, वनवास काय ग, प्रभू रामचंद्रांना सुद्धा चुकला नव्हता. पण रामावर जेव्हा संकट आलं तेव्हा त्याने काय केलं? तो ठामपणे उभा राहिला. खरं तर रावण सर्व शक्तिमान, रामापेक्षा हा उंच आणि फळ होता. पण जेव्हा राम त्याच्यासमोर ठामपणे उभा राहिला तेव्हा रावण सुद्धा त्याच्यासमोर फुजा वाटायला लागला होता. त्याचे कारण एकच, रामाजवळ सत्य. त्यामुळे लक्षात घे बाळा, तू जर खरी असशील ना तर स्वतःवरचा विश्वास अजिबात ढळू देऊ नको. आणि आता मला वचन दे की हे युद्ध आता कितीही अवघड वाटत असलं तरी तू अजिबात माघार घेणार नाही, पाठ फिरवणार नाहीस. लढशील आणि विजयी होशील. हो मास्तर. बरं बरं, हे बघ, आता चेहऱ्यावर असं छानचं हसू येऊ दे बघू. हा, येऊ दे येऊ दे.
मास्तर खरंच खूप हलकं वाटलं हो. खूप खूप थँक्यू. अरे बर बर, बोल 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 बोल, काही हरकत नाही. बरं, तुम्ही काय ते परत म्हणता ते काय, ऑलवेज वेलकम. हा, बरोबर ना? बरोबर. घेऊ आता फोन. काय सांगितले ते लक्षात ठेवा मला. आणि काळजी घे, कळलं का? सरे, देवाला स्मरून योग्य निर्णय घे. हा, आत येऊ का? माई, या ना या. बसा, मी पाणी आणते. नाही नाही, पाणी नको, अजिबात नको. का हो? माझा निर्जळी उपवास आहे हो. अग बाई, कशाचा म्हणजे विशेष काही? नाही, असं विशेष काही नाही आहे, असंच. मी सांगते. नाही नाही, माई बोलू द्या मला. कसं आहे ना, आज सुंदरी मॅडमच्या कामासाठी बाहेर जाणार आहेत, त्यासाठी माईंनी आज उपवास धरलाय. त्यात त्यांना यश मिळू दे. सकाळपासून पाणी सुद्धा नाही प्यायला त्या. अहो माई, काय माई, जी बाई इतरांना इतकी प्रेरणा देते, स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता दुसऱ्यांचे प्राण वाचवते, त्या बाईसाठी मी एवढंही नाही करू शकत. एवढी संकटात असताना मी काय हातावर हात देऊन बसून राहू का? मला नाही बाई पटत, म्हणून करते. देवा, माई किती विचार करता हो माझ्या मुलीचा. खरंच खूप बरं वाटलं हो, बळ वाढलं आमचं. अहो ताई, ती काय फक्त तुमचीच मुलगी आहे का हो? माझी पण मुलगीच आहे ती. मी कायम तिच्या पाठीशी राहीन. तिच्यावर माझी कायम नजर असेल. नाही 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 नाही, असं असं मारायची तुम्ही. ताई, जरा सुंदरीशी बोलायचंय मला. तर चालेल की, बोला तुम्ही, मी येते. बर, मी पण येते. बर, चल तुला बात दाख. ये. सुंदरी, ए राज, खूप त्रास झाला असेल ना तुला? मला सवय आहे माई. मी पण काय प्रश्न विचारते? त्रास तर झालाच असणार ना तुला. सारखं तर न्यूज मध्ये दाखवत आहेत सुंदरी मॅडम काय पाऊल उचलणार आहेत, काय करणार आहेत, म्हणजे धनंजयला त्या वाचवू शकणार आहेत की नाही आहेत. मी नाही, असं पत्रकार म्हणतात. पत्रकारांचं काय, उचलली जीभ लावली टाळ्याला, बोलतच राहतात. हे प्रश्न, ते प्रश्न, ते प्रश्न, काही कामाचे नाही. मी मदत तर होतच नाही त्या पत्रकारांची. टाळूवरचं लोणी खातात फक्त. पण मला एक असं, म्हणजे माझा काही संबंध नाही, खरंच संबंध नाही, पण मला असं विचारावंसं वाटतंय तुला की काय नेमकं नातं आहे धनंजयशी तुमचं? म्हणजे त्याला वाचवण्यासाठी तू तुझं करिअर उधळून द्यायला निघाली आहेस ग? कसं सांगू माई, माई आमचं नातं असं आहे ना की ज्यात तेच जास्त हर्ट झाले. आणि आता मी, घाबरू नकोस तू, दे राजीनामा दे. मी आहे ना तुझ्या पाठीशी. मी बघेन, तुला काही होऊ देणार नाही. तुला सांगू का, धनंजयला ज्यानी कोणी पकडलंय ना, तो माणूस फार भयंकर असणार आहे.
मी त्याने चक्क तुझ्याशी वैर घेतलंय. साधा सुद्धा नसणार आहे तो. काय आहे संबंध तुझ्याशी, काही माहितीये का तुला? मला तेच तर कळत नाहीये. आणि ती व्यक्ती कोण आहे याचा छडाही लागत नाहीये. तरी पण एक अंदाज, जे असं कोण आहे की जे तुमच्या दोघांच्याही मागे लागले? काय राग काय आहे? तुम्ही दोघांनी मिळून कोणाचं तरी असं जीव घेणं नुकसान केलंय का ग, की ज्याच्यामुळे ती व्यक्ती तुमच्या मागे लागली हात धुवून? नाही माहित. आम्ही जाणून बुजून कोणाचं नुकसान नाही केलं. पण ज्या माणसांची चूक आहे त्यांना शिक्षा तर द्यायला हवी ना. त्यांच्याच तर दुष्कर्माची ती फळं असतात. तू काही म्हण ग, मी तुला सोडणार नाही. माझ्या साहेबाचा बदला मी तुला मुरगळून घेणार, तुझी तडफड पाहत घेणार. हं? काही बोललात का? नाही ग, तुझ्यासाठी प्रार्थना करत होते. चल मी निघते, काळजी घे. तुझ्यासाठी प्रत्येक क्षण मोलाचा आहे. शीतल. हो माई. चला निघूया. हो हा चला येतो. धन्यवाद माई. सुखी राहा. माई तुम्ही इथे? आदित्य, तू माईंना कसं काय ओळखतो? नाही म्हणजे ह्यांना कोण ओळखत नाही. एवढ्या मोठ्या उद्योजिका आहेत आपल्या शहरातल्या, प्रत्येक व्यक्ती ओळखतो त्यांना. म्हणून मला फक्त आश्चर्य वाटले इकडे कशा आल्या. तुम्ही कोण? हा आदित्य, माझा मुलगा, सुंदरीचा नवरा. हो 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 हो, सुंदरी मॅडमचे मिस्टर आहात का तुम्ही? शीतल, सुंदरी मॅडमचे मिस्टर आहेत हे. नमस्कार. हे पाहुणे आहेत बरं का आपले. या कधीतरी आमच्या फॅक्टरीत भेट द्या. आमच्यासाठी तुम्ही अगदी खास व्यक्ती असाल. हो नक्की. चला येते मॅडम. चला मी सोडते. नाही सुंदरी थांब ना, तू कशाला त्रास घेते? मी सोडून येतो यांना. मैया चल. मै, तुम्ही इथे कशाला आलात? सूचना तू नाही द्यायच्यास मला, मी देणार. मोठं कोण आहे? का आलात? अरे मला सुंदरीच्या चेहऱ्यावरचा त्रास बघायचा होता. बघितला, डोळे भरून बघितला. चल. मग आता पुढे काय होणार? पुढं काय होणार? आता पत्रकारांची फौज येईल. मग त्यांचे प्रश्न, एकाला 2, दोनाला 3, त्यापेक्षा मी निघते. सुंदरीला त्रास द्यायचं मात्र विसरू नको. तू विसरणार नाहीच आहेस. फक्त मला थोडासा स्कोप ठेव. चला. सुंदरी थांब, मला तुझ्याशी बोलायचं. तुला माहिती मी कशासाठी आणि कुठे चालले. आता माझ्याकडे वेळ नाही. त्याच कामाविषयी बोलायचंय मला. ऐकायचं असेल तर ठीक आहे, नाही तर डिसिजन तुझा आहे.
सुंदर, हे जे काही चाललंय त्यावरती फक्त दोनच पर्याय आहेत. एक तर तू राजीनामा देशील किंवा देणार नाहीस. जर समज तू राजीनामा दिला नाहीस तर काय होईल? तर तुझं धनंजयवर कधीच प्रेम नव्हतं. तू त्याचा पैसा बघितलास, त्याची प्रतिष्ठा बघितली, बाकीच्या सगळ्या गोष्टी बघितल्या, स्वतःच्या सोशल स्टेटससाठी ते चांगले म्हणून तू त्याच्यासोबत लग्न करायला रेडी झालीस. पण आता जेव्हा तो प्रॉब्लेम मध्ये आणि तुझ्या नोकरीवरती संकट आलंय तेव्हा तू माघार घेतलीस. म्हणजे तुझं त्याच्यावर कधीच प्रेम नव्हतं आणि म्हणून तू राजीनामा दिला नाहीस. आदित्य, तू काय बोलतोय? तुला कळतंय का? नाही, असं मी नाही, लोक म्हण. आणि समज जर तू राजीनामा दिलास तर कदाचित धनंजय येईल परत, पण आपल्या सगळ्यांना हे घर सोडून जावं लागेल. आपण सगळे इकडे सेटल झालेलो आहोत, सावीची शाळा इकडे आहे. तू सावीला काय सांगणारच? आपण हे घर सोडतोय त्याचं कारण काय देणार आहेस सावीला? तिला कसं समजवणार आहेस? आपण हे सगळं कशासाठी केलं? बरं, हे घर सोडून गेल्यानंतर आपण जाणार कुठे? पुढच्या गोष्टी कशा घडतील? कुठल्या शहरात जायचं? कुठे राहायचं? परत उदरनिर्वाहासाठी काय करायचं? ह्या कुठल्या गोष्टींचा तू विचार केलायस का? आणि तेही सोड, जेव्हा तू राजीनामा देशील हे ह्या शहरातल्या प्रत्येक माणसाला जेव्हा कळेल तेव्हा या शहरात जेवढे शत्रू आहेत ना तुझे, ते सगळे तुझ्यावरती सूड उगवण्यासाठी मागे लागतील. आणि तुझ्या मागे लागतील म्हणजे तुझ्या फॅमिलीतल्या प्रत्येक मेंबरच्या मागे लागतील. प्रत्येक मेंबरच्या आयुष्याला धोका आहे. निर्णय तुझा आहे. तुला धनंजयचं आयुष्य वाचवायचं आहे की तुझ्या फॅमिलीतल्या प्रत्येक मेंबरची काळजी घ्यायची आहे, तू ठरव. झालं तत्वज्ञान बाजूला. आयएस म्हणून माझं काय कर्तव्य आणि एक आई म्हणून माझं काय कर्तव्य हे मला चांगलंच माहिती. ते तू सांगायची गरज नाही, कळलं? ठीक. येते आई. मॅडम 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 सुंदर मॅडम मॅडम प्लीज मॅडम 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 विद्यार्थी मॅडम 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 तर आहे धनंजय सरांना तुम्ही कधी सोडणार आहे? तुमचा राजीनामा मागितला गेलाय, त्यांच्याबद्दल काय उत्तर आहे मॅडम? मॅडम तुमचं उत्तर काय आहे? आज ही पायरी कलेक्टर म्हणून चढण्याचा शेवटचा दिवस असेल का माझा? या पायरीवर पाय ठेवला की सगळं मागे ठेवून समाज हेच आपलं कुटुंब म्हणत होते मी. याच पायरीवर थपकून मनातल्या द्वंद्वावर मात करून ठोस पाऊल उचलत होते मी. याच पायरीने उंचावर जाताना वैयक्तिक सुख दूर सारण्याची मोजावी लागणारी किंमत शिकवली. धाडसी निर्णय घेताना वाटणाऱ्या प्रत्येक क्षणिक भीतीवर मात करायला शिकवलं. ती पायरी आज माझ्या मनात चालू असलेला संघर्ष ओळखेल का? तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर पडणाऱ्या स्त्रियांसाठी, ज्यांना या जगात सन्मानाने जगायचे आणि नवऱ्याने टाकलेल्या स्त्रियांसाठी मला काम करायचं. आपली सुंदरी कलेक्टर झाली.
सुंदरी हे बघ, मला काही नको. तुझं धनंजयवर खरं प्रेम आहे ना, मग तू राजीनामा का देत नाहीयेस? अगं तू राजीनामा दिलास की ते लोक लगेच धनंजयला सोडतील. राजीनामा देणार का? काहीतरी बोला मॅडम.